आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 9 ऑगस्ट 2026. विषय: आत्मा. सोनेरी मजकूर. योहान: देव आत्मा आहे, म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे. उत्तरदायी वाचन. एफिसकरांस. म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, दास, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा. नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा. शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा. आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते. मच्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्हाला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करून घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे. यासाठी तुम्ही अंतःकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे. धडा उपदेश. बायबल पासून. यहेजकेल. परमेश्वर देव असे म्हणतो, मी तुमच्यामध्ये एक नवीन आत्मा घालीन, मग ते माझे नियम पाळतील, माझ्या आज्ञांचे पालन करतील. मी सांगतो त्याच गोष्टी ते करतील. ते खऱ्या अर्थाने माझी माणसे होतील व मी त्यांचा देव होईन. मग देव पुढे म्हणाला, पण सध्या त्यांचे मन त्या भयानक, गलिच्छ मूर्तींचेच झाले आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा केलीच पाहिजे. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. दानिएल. सर्व राज्याचा कारभार करण्यासाठी 120 प्रांताधिकारी सत्रप नेमल्यास चांगले होईल असा विचार दार्यावेशाने केला. आणि या 3 अध्यक्षांवर, ज्यांपैकी दानिएल पहिला होता, दानिएल दुसऱ्या दोघांपेक्षा उजवा ठरला. कारण दानिएलचे चारित्र्य चांगले होते व त्याच्याजवळ प्रचंड क्षमता होती. दानिएलला दोष देण्यासाठी काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्यासाठी दानिएल राज्यकारभार करताना ज्या ज्या गोष्टी करी त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी नजर ठेवली. पण त्यांना दानिएलची चूक सापडली नाही. त्यामुळे ते दानिएलला दोषी ठरवू शकले नाहीत. दानिएल अतिशय प्रामाणिक व विश्वासू होता. क्षयाने राजाला फसविले नाही. तो अतिशय कष्ट करीत असे. शेवटी ते सर्व म्हणू लागले, दानिएलाला त्याच्या चुकीबद्दल दोषी ठरविणे आम्हाला कधीच जमणार नाही. तेव्हा त्याच्या देवाच्या नियमांच्या संदर्भात आम्हाला तक्रार करण्याजोगे काहीतरी शोधले पाहिजे. तेव्हा मग ते 2 पर्यवेक्षक प्रांताधिकाऱ्यांसह राजाकडे गेले व राजाला म्हणाले, दार्यावेश राजा चिरंजीव होवो. एक ठराव करण्याबाबत पर्यवेक्षक, मुलकी अधिकारी, प्रांताधिकारी, सल्लागार व राज्यपाल यांचे एकमत झाले आहे. आमच्या मते राजा, तू असा हुकूम काढावास की तुझ्याशिवाय इतर दैवतांची वा माणसाची प्रार्थना जो कोणी पुढील 30 दिवसांत करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. दानिएल दररोज 3 वेळा देवाची प्रार्थना करीत असे. दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून तो देवाची प्रार्थना करी व स्तुतिस्तोत्र गाईल. नव्या कायद्याविषयी ऐकताच दानिएल आपल्या घरी गेला.
त्याने छतावरच्या त्याच्या खोलीची यरुशलेमच्या बाजूची खिडकी उघडली आणि नेहमीप्रमाणे गुडघे टेकून प्रार्थना केली. मग ते सगळे लोक एकत्र जमले व त्यांनी दानिएलला देवाची प्रार्थना करताना आणि करुणा भागताना पकडले. मग ते राजाकडे गेले. राजाशी त्याने केलेल्या कायद्याविषयी ते बोलले. ते म्हणाले, दार्यावेश राजा, पुढील 30 दिवसात तुझ्याशिवाय देवताची वा माणसाची जो कोणी प्रार्थना करील त्याला सिंहाच्या गुहेत पिंजऱ्यात टाकण्यात येईल. असा लेखी कायदा करून त्यावर तू सही केलीस, हे खरे की नाही? राजा म्हणाला, हो. हे ऐकून राजा फार दुःखी व अस्वस्थ झाला. राजाने दानिएलला वाचवायचे ठरविले. अखेर दार्यावेश राजाने हुकूम दिला. मग त्यांनी दानिएलला आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलला म्हणाला, तू ज्या देवाची उपासना करतोस तो तुझा देव तुला वाचविल अशी मी आशा करतो. दुसऱ्या दिवशी फटफटताच दार्यावेश राजा उठला आणि त्याने सिंहाच्या गुहेकडे धाव घेतली. राजा खूप काळजीत होता. सिंहाच्या गुहेजवळ जाताच त्याने दानिएलला हाक मारली. राजा ओरडला, दानिएला, जीवन देवाच्या सेवका, तुला तुझ्या देवाने सिंहांपासून वाचविले का? दानिएल उत्तरला, राजा चिरायू असो. माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी देवदूताला पाठविले. देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली. मी निरपराधी आहे हे माझ्या देवाला माहीत आहे, म्हणूनच सिंहांनी मला मारले नाही. राजा, मी तुझे कधीही काहीही वाईट केले नाही. दार्यावेश राजाला खूप आनंद झाला. त्याने आपल्या सेवकांना दानिएलला सिंहाच्या गुहेतून बाहेर उचलून आणण्यास सांगितले. दानिएलला बाहेर आणले तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती. दानिएलचा त्याच्या देवावर विश्वास असल्याने त्याला सिंहांनी काहीही इजा केली नाही. रोमकरांस. यावरून आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? रोमकरांस. आमचा प्रभू याची पवित्र शास्त्राच्या जुनेपणाप्रमाणे नव्हे तर आत्म्याच्या नवेपणाप्रमाणे सेवा करतो. लूक. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली. मग तो नासरेथला गेला, जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बात दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला. तो वाचण्यासाठी उभा राहिला, आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे, प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदिवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली, तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले. गलतीकरांस. ऐका, मी पौल तुम्हाला सांगत आहे की, पण मी म्हणतो, तुम्ही आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही. कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो ती देहाविरुद्ध आहे. परिणाम म्हणून तुम्हाला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही. पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. आत्मा या गोष्टी निर्माण करतो, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता व आत्मसंयमन.
अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिश्चन सायन्स मध्ये स्पिरिट हे विशेष नाम म्हणून परमेश्वराचे नाव आहे. याचा अर्थ प्रमाण आणि गुणवत्ता असा होतो आणि ते केवळ देवालाच लागू होते. या शास्त्राची पहिली मागणी आहे, माझ्यासमोर तू इतर देव मानू नकोस. हा मी म्हणजे आत्मा आहे. म्हणून या आज्ञेचा अर्थ असा आहे, तुझ्याजवळ बुद्धी, जीवन, सार, सत्य, प्रेम यांपैकी काहीही नसावे. केवळ जे आध्यात्मिक आहे तेच असावे. इतर देव न मानता मार्गदर्शनासाठी त्या एका परिपूर्ण मनाशिवाय दुसऱ्या कोणाकडेही न वळता मनुष्य हा देवाचे प्रतिरूप आहे, जो शुद्ध आणि शाश्वत असून त्याच्याजवळ तेच मन आहे जे ख्रिस्तामध्येही होते. आत्मा हे सर्व गोष्टींचे जीवन, सार आणि सातत्य आहे. आत्म्याचे प्रतीक सामर्थ्य, उपस्थिती आणि शक्ती, तसेच प्रेममय पंख असलेल्या पवित्र विचारांनी दर्शविले जाते. त्याच्या उपस्थितीचे हे देवदूत, ज्यांच्यावर सर्वात पवित्र जबाबदारी आहे, ते मनाच्या आध्यात्मिक वातावरणात विपुल प्रमाणात आढळतात आणि परिणामी आपली स्वतःची वैशिष्ट्ये प्रकट करतात. त्यांची वैयक्तिक रूपे आपल्याला माहीत नाहीत, परंतु आपल्याला हे माहीत आहे की त्यांचे स्वरूप देवाच्या स्वरूपाशी निगडीत आहे. आणि अशा प्रकारे दर्शविलेले आध्यात्मिक आशीर्वाद म्हणजे श्रद्धा आणि आध्यात्मिक समजेच्या बाह्यीकृत, तरीही व्यक्तिनिष्ठ अवस्था आहेत. मानवी मते बाळगण्याचे आणि अस्तित्वाच्या विज्ञानाला नाकारण्याचे एकमेव कारण म्हणजे आत्म्याबद्दलचे आपले नश्वर अज्ञान होय. हे असे अज्ञान आहे जे केवळ दिव्य विज्ञानाच्या आकलनापुढेच टिकते. याच आकलनाद्वारे आपण पृथ्वीवरील सत्याच्या राज्यात प्रवेश करतो आणि हे शिकतो की आत्मा अनंत व सर्वोच्च आहे. ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधार एकमेकांत मिसळत नाहीत, त्याचप्रमाणे आत्मा आणि जड वस्तू एकमेकांत मिसळत नाहीत. पौल म्हणाला, आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चाला, म्हणजे तुम्ही देहाच्या वासना पूर्ण करणार नाही. कधी ना कधी आपल्याला हे कळेलच की मनुष्याच्या मर्यादित क्षमतेच्या बेड्या या भ्रमातून निर्माण होतात की तो आत्म्याऐवजी शरीरात आणि चैतन्याऐवजी जडवस्तूत जगतो. भौतिक इंद्रियांचा खोटा पुरावा आत्म्याच्या साक्षीच्या अगदी विरुद्ध आहे. भौतिक इंद्रिये वास्तवाच्या गर्वाने ओरडतात आणि म्हणतात, मी पूर्णपणे अप्रामाणिक आहे आणि हे कोणालाही माहीत नाही. मी फसवणूक करू शकतो, खोटे बोलू शकतो, व्यभिचार करू शकतो, दरोडा घालू शकतो, खून करू शकतो. आणि गोड बोलून केलेल्या दुष्टपणामुळे मी पकडला जाण्यापासून वाचतो. प्रवृत्तीने पशुसारखा, भावनेने कपटी, हेतूने फसवा, माझा अल्पायुष्याचा काळ एका मौजमजेच्या दिवसासारखा साजरा करण्याचा माझा हेतू आहे. पाप किती छान गोष्ट आहे. जिथे चांगला हेतू वाट पाहत असतो, तिथे पाप कसे यशस्वी होते. हे जग माझे राज्य आहे. मी जडवस्तूंच्या भव्यतेत सिंहासनावर विराजमान आहे. पण एक स्पर्श, एक अपघात, देवाचा नियम कोणत्याही क्षणी माझी शांती नष्ट करू शकतो, कारण माझे सर्व काल्पनिक आनंद घातक आहेत. फुटणाऱ्या लाव्हाप्रमाणे मी केवळ माझ्याच निराशेसाठी विस्तारतो आणि भस्म करणाऱ्या अग्नीच्या तेजाने चमकतो. आत्मा याच्या विरुद्ध साक्ष देत म्हणतो, मी आत्मा आहे. मनुष्य, ज्याची इंद्रिये आध्यात्मिक आहेत, तो माझीच प्रतिमा आहे. तो अनंत ज्ञानाचे प्रतिबिंब आहे, कारण मीच अनंत आहे.
पवित्रतेचे सौंदर्य, अस्तित्वाची परिपूर्णता, अविनाशी वैभव, हे सर्व माझेच आहे, कारण मीच ईश्वर आहे. मी मनुष्याला अमरत्व देतो, कारण मीच सत्य आहे. मी सर्व आनंदाचा समावेश करतो आणि तो प्रदान करतो, कारण मीच प्रेम आहे. मी जीवन देतो, ज्याला आरंभ नाही आणि अंतही नाही, कारण मीच जीवन आहे. मीच सर्वोच्च आहे आणि सर्व काही देतो, कारण मीच मन आहे. मी सर्वांचे सार आहे, कारण मी तोच आहे जो मी आहे. प्रेमाचे सर्वांवर असलेले नियंत्रण समजल्यामुळे डॅनियलला सिंहाच्या गुहेतही सुरक्षित वाटले आणि पॉलने विषारी साप निरुपद्रवी असल्याचे सिद्ध केले. विज्ञानाच्या सुसंवादात वावरणाऱ्या देवाच्या सर्व निर्मिती निरुपद्रवी, उपयुक्त आणि अविनाशी आहेत. या महान सत्याची जाणीव प्राचीन थोर व्यक्तींसाठी सामर्थ्याचा स्रोत होती. हे ख्रिस्ती उपचारांना आधार देते आणि ते धारण करणाऱ्याला येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास सक्षम करते. आणि देवाने पाहिले की ते चांगले होते. ईश्वराची निर्मिती आणि त्यासोबत येणारी दैवी शक्ती व उपस्थिती, जी त्याचे आध्यात्मिक मूळ दर्शवते, यांना ओळखायला आणि समजून घ्यायला मानवी क्षमता मंद आहे. जोपर्यंत मर्त्य माणसे जुन्या मनुष्याचा त्याग करून आध्यात्मिक प्रतिमा आणि साम्य प्राप्त करत नाहीत, तोपर्यंत ते अनंताला कधीही जाणू शकत नाहीत. अनंताचा ठाव कोण घेऊ शकेल? जोपर्यंत, प्रेषिताच्या भाषेत, आपण सर्वजण विश्वासाच्या आणि देवाच्या पुत्राच्या ज्ञानाच्या एकतेमध्ये परिपूर्ण मनुष्य बनत नाही, ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या उंचीच्या मापापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण त्याला कसे प्रकट करणार? एके दिवशी मानव सर्वशक्तिमान देवाच्या नावाने आपले स्वातंत्र्य प्रस्थापित करतील. तेव्हा ते दिव्य विज्ञानाच्या ज्ञानाद्वारे आपल्या शरीरांवर नियंत्रण मिळवतील. आपल्या सध्याच्या समजुतींचा त्याग करून ते सुसंवादाला आध्यात्मिक सत्य आणि विसंवादाला भौतिक असत्य म्हणून ओळखतील. जेव्हा आपल्याला हे कळते की जीवन हे चैतन्य आहे, ते जड वस्तूंमध्ये किंवा जड वस्तूंपासून कधीही बनलेले नाही, तेव्हा ही समज पूर्णतेमध्ये विस्तारते, जिथे सर्व काही ईश्वरात, चांगुलपणात आढळते आणि इतर कोणत्याही चेतनेची गरज भासत नाही. चैतन्य आणि त्याची रूपे हीच अस्तित्वाची एकमेव वास्तविकता आहेत. चैतन्याच्या सूक्ष्मदर्शकाखाली जड वस्तू नाहीशा होतात. पापाला सत्याचा आधार नाही, आणि आजारपण व मृत्यूवर येशूने विजय मिळवला, ज्याने त्यांना चुकीची रूपे असल्याचे सिद्ध केले. आध्यात्मिक जीवन आणि परमानंद हेच एकमेव पुरावे आहेत, ज्याद्वारे आपण खरे अस्तित्व ओळखू शकतो आणि सर्वव्यापी आध्यात्मिक प्रेमातून मिळणाऱ्या अवर्णनीय शांतीचा अनुभव घेऊ शकतो. मनुष्याच्या सत्य आणि प्रेमाचा खजिना जसा जसा विस्तारतो तसे त्याला आध्यात्मिक अस्तित्वाची जाणीव होते. मानवाने ईश्वराकडे आकर्षित झाले पाहिजे, त्याच्या भावना आणि ध्येये आध्यात्मिक झाली पाहिजेत. त्याने अस्तित्वाच्या व्यापक अर्थांच्या जवळ गेले पाहिजे आणि अनंताची योग्य जाणीव प्राप्त केली पाहिजे, जेणेकरून पाप आणि नश्वरता दूर करता येईल. अस्तित्वाची ही वैज्ञानिक जाणीव, जी जड वस्तूंना सोडून अध्यात्माचा स्वीकार करते, ती मनुष्याचे देवत्वात विलीन होणे आणि त्याची ओळख नष्ट होणे असे मुळीच सुचवत नाही. उलट ती मनुष्याला विस्तारित व्यक्तिमत्व, विचार आणि कृतीचे अधिक व्यापक क्षेत्र, अधिक विशाल प्रेम आणि एक उच्च व अधिक शाश्वत शांती प्रदान करते. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये.
माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.